तर विद्यार्थी मित्र बघा, या लेक्चर मध्ये आपण विशेषणांपासून जी काही नामं आहेत त्याची उदाहरणं बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्र बघा, एका चार्ट मध्ये किंवा एका कॉलम मध्ये आपण विशेषण घेतले आणि दुसऱ्यामध्ये आपण नाम घेतले। तर बघा, उंच हे जर विशेषण असेल तर त्याचं नाम हे उंची होतं। शूर हे जर विशेषण असेल तर त्याचं नाम शौर्य होतं। हुशार हे जर विशेषण असेल तर त्याचं नाम हुशारी होतं। शहाणा हे जर विशेषण असेल तर त्याचं नाम हे शहाणपण होतं। लाजाळू हे विशेषण असेल तर त्याचं नाम हे लाज होतं। भौगोलिक हे विशेषण असेल तर त्याचं नाम हे भूगोल होतं। शांत हे विशेषण असेल तर त्याचं नाम शांतता होतं। गरीब हे विशेषण असेल तर त्याचं नाम बघा, गरीब हे विशेषण असेल तर त्याचं नाम काय होतं बघा, तर त्याचं नाम विद्यार्थी मित्रो गरिबी हे झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल। गोड हे जर तुमचं विशेषण असेल तर त्याचं नाम होतं गोडवा। मधुर हे जर तुमचं विशेषण असेल तर त्याचं नाम होतं माधुर्य। महाग हे विशेषण असेल तर नाम होतं महागाई। रागीट हे विशेषण असेल तर नाम होतं राग। श्रीमंत हे विशेषण असेल तर नाम होतं श्रीमंती। पुण्य हे विशेषण असेल तर नाम होतं पुण्यवान। शापित हे विशेषण असेल तर नाम होतं शाप। सामाजिक हे विशेषण असेल तर नाम होतं समाज। लांब हे विशेषण असेल तर लांब हे विशेषण असेल तर लांबी हे होतं नाम। आनंदी हे विशेषण असेल तर आनंद हे होतं नाम। लोभी हे विशेषण असेल तर लोभ हे होतं नाम। फसवा हे विशेषण असेल तर फसवेगिरी हे होतं नाम। ऐतिहासिक हे विशेषण असेल तर इतिहास हे काय होतं, नाम होतं। विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये आपण विशेषण आणि नाम, विशेषणांपासून नामाची काही उदाहरणं परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत ती आपण या लेक्चर मध्ये पाहतोय आणि या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय। याच्या पुढील भागामध्ये आपण याच्यावर आधारित असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणार आहोत। धन्यवाद।